यह लोकीचा हा देह देव इच्छिता ते पाहे. धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो. तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाणी. धन्य आम्ही जन्मालो आलो दास विठोबाचे झालो विठाला. ओम स्वरूप वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवं सर्वकार्येषु सर्वदा. नीलांबुज श्यामलं कोमलांग सीता समारोपित वामभागं पानो महासायक चारुचापं नमामि रामं रघुवंशनाथं. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. महायोगपीठे तठे भीमरथ्यं वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रै. समागच्छ तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमृतिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. निजानंदरूपी जरी घे समाधी दिनांची निवारी पर्यादी व्याधी. शिवब्रह्म विष्णू स्वरूपात्मकाला नमस्कार माझा श्री सद्गुरु विश्वासनंद गुरुला. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी. नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी. मस्तक हे पाया भुवी मस्तक हे पाया भुवी मस्तक हे पाया भुवी मस्तक हे पाया भुवी. या वार करी संताचा वार करी संताचा वार करी संताचा
जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता नमन माझे गुरुवर्या सुखमूर्ती करुणालया नमो संत श्रोतयांचे पाया अभेद भेदा करून देव इच्छिता ती पाहे धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो. प्रस्तुत स्थळी प्राप्त प्रसंगी प्राप्त सेवेकरता निवडलेला अभंग वैराग्याचं मूर्तिमंत स्वरूप असणारे देहुनिवासी जगदवंदनीय जगदमान्य श्रीमंत संत श्री तुकोबाराय यांचा 4 चरणाचा देह संबंधाने देहाची मीमांसा करणारा आणि त्या देहाचं महत्व विषय करणारा अभंग सेवेकरता प्रस्तुत केलेला आहे. विठाल तुकोबाराय या अभंगाच्या माध्यमातून या देहाची महती विशेष करतात. हा जो काही देह तुम्हा आम्हा सर्वांना प्राप्त झालेला आहे या देहाची दिव्य देहधारी असणारे देव सुद्धा इच्छा करतात नाही का. आणि तो दिव्य देहधारी देह जे देव इच्छा करतात त्या देहाला आम्ही ऑलरेडी आलेलो आहोत. धन्य आम्ही जन्मालो नाही का. आणि या ठिकाणी आल्याच्या नंतर 2 प्रकारची धन्यता पाहायला मिळते. एक तर हा अत्यंत पवित्र असणारा देह मिळाला ही एक धन्यता आहे आणि या देहाला आल्याच्या नंतर आम्ही भगवंताचं दास्यत्व केलं ही दुसरी धन्यता आहे. दास विठोबाचे झालो ऐका. आणि त्याचं दास्यत्व स्वीकारल्याच्या नंतर चिंतने चिंतने तद्रुपता या आयुष्याच्या माध्यमातनं त्या सच्चिदानंद पदवीला प्राप्त होण्यासाठी आम्ही कार्यरत झालेलो आहोत. आयुष्याच्या साधनी सच्चिदानंद पदवी घेणे नाही का. ही जी काही प्रक्रिया पूर्ण होते या प्रक्रिया पूर्ण झाल्याच्या नंतर तो जीव एक पुरुषार्थाला प्राप्त होतो. नवे नवे तो स्वर्गादी असणाऱ्या लोकांच्या मस्तके पाय घेऊन ब्रह्मलोकाला त्या ठिकाणी गमन ठेवतो. तुका म्हणे पावटणी केली स्वर्गाची निशाणी धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो विठाला. या ठिकाणी जर आपण बघू गेलो तर आपणा सर्वांचं भाग्य आहे. आपल्याला कळो अथवा न कळो आपल्या कळत असेल आपल्या न कळत असेल आपल्या जाणतेपणात असेल आपल्या अजाणतेपणात असेल आपल्या प्रयत्नाची पराकाष्ठा असेल किंवा आपल्या प्रारब्धाची परिसीमा असेल. पावलो हा देह काग टाळी न्याय तो देह आपल्याला प्राप्त झालेला आहे. पण बऱ्याच वेळेला असं होतं का काही गोष्टी प्राप्त होऊनही त्याचं महत्त्व आपल्याला कळत नसतं. तुझे आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी नाही का. बऱ्याच वेळेला असं असतं आपल्याकडे एक ग्राम्य भागात एक म्हण आहे. आता शेवगाई तसं ग्रामीणमध्येच मोडतंय. ग्राम्य भागात एक आपल्याकडे म्हण आहे. काय म्हण आहे. मराठी म्हणीचा आणि व्याकरणाचा त्या ठिकाणी वाक्प्रचारांचा जर आपल्याकडे साठा असेल तर भाषा समृद्ध होते. मराठी भाषा तशी समृद्धच आहे. बाकीच्या सगळ्या भाषा त्या ठिकाणी लुळ्या पांगळ्या आहेत पण मराठी भाषा समृद्ध आहे. आपल्याकडे एका त्या ठिकाणी शब्दाला अनेक पर्यायी शब्द आहेत पण इंग्रजीमध्ये अनेक शब्दाचा एक अर्थ होतो नाही का. अनेक शब्दाचा एक अर्थ होतो. त्याच्यामुळं आपली भाषा ही समृद्ध भाषा आहे. इंग्रजी भाषेचं जरूर त्या ठिकाणी ज्ञान असावं परंतु स्वाभिमान मात्र मराठीचाच असावा. विठाला
आपल्याकडे का म्हणे माझ्या घरी पेव आणि मला भीक मागायची वा. आपल्याकडं आहे परंतु आपल्याला त्याचं महत्त्व कळालेलं नाही का. आपल्याकडे सर्व आहे पण जे असतं त्याची किंमत कळत नसते. जे नाही त्याची तृष्णा निर्माण झालेली असते. माणसाचा स्वभाव आहे आपल्याकडे जे आहे त्याच्यामध्ये मनुष्य संतुष्ट होत नाही. आपल्याकडे जे नाही त्याच्यासाठी मनुष्य काय होत असतो, त्या ठिकाणी प्रयत्न करत असतो. मुळात असं आहे मनुष्य स्वतःच्या दुःखाने दुःखी होतच नाही. कोणताच माणूस स्वतःच्या दुःखाने दुःखी नाही. मग माणूस दुःखी केव्हा होतो, मी दुःखात असताना इतर सुखात राहतातच कसे याने दुःखी होतो. माणूस स्वतःच्या दुःखाने कधी दुःखी होत नाही, इतरांना सुखात पाहून त्याला दुःख होत असतं. ज्या वेळेला इतरांचं दुःख पाहिलं जातं त्यावेळेला आपलं दुःख त्या ठिकाणी कमी होत असतं. इतरांचं दुःख पाहिल्यावर आपलं दुःख कमी होत असतं नाही का. आता हेच ते स्टेज नाही आहे पण या स्टेजवरून तो आशय तो असल्यामुळं म्हटल्याशिवाय नाही का या स्टेजवरती म्हणू नये. दुनिया में कितना गम है मेरा गम कितना कम है. कधी कमी होतो औरों का गम देखा तो मैं अपना गम भूल गया. दुसऱ्याच्या सुखाने माणूस दुःखी होतो. दुसऱ्याच्या सुखाने आपल्याकडे जे आहे त्याच्यामध्ये संतुष्ट राहत नाही. जुन्या त्या ठिकाणी काळात गावाकडे एक चौकाची वाडी असायची बाबा चौकाची. आणि चौकाच्या वाड्याला मोठाले दरवाजे असायचे नाही का. मोठा एक मेन दरवाजा असायचा नाही का. आणि त्या मेन दरवाजाला असे चांगले 4-4 बोटं 6-6 बोटं रुंदीचे जाड जाड कवाडं असायचे. कवाडा शब्द कळतो ना. कारण आता इंग्रजीचं प्राबल्य झाल्यामुळं मराठीचे शब्द कमी कानावर पडायला लागलेले आहेत. बऱ्याच वेळाला सुद्धा एका जणाला त्या ठिकाणी नगरला एक जण आला. मी त्यावेळेला नगरला शिकायला होतो त्यावेळेला नगरला एक जण आला गावाकडचा. आमची भेट झाली. आम्ही चहा पाणी प्यायला बसलो. चहा पाणी घेत असताना त्याने मला विचारायला सुरुवात केली का म्हणे तुम्ही आता नगरमध्ये किती दिवस. म्हटलं वर्षभर झालंय. ते म्हटले मग एक काम करा बरं मला ते आयकर विभागाचं कार्यालय सांगा. मी म्हटलं 1 वर्ष झालंय गड्या पण मला माहीत नाही. मग आपण काय करू चहा घेतोय ना या टपरीवाल्याला विचारू. त्याला वाटलं आपलं काम यांना कशाला त्रास द्यायचा. ते उठलं आणि माझ्या आधी टपरीवाल्याकडे गेलं. ते म्हणलं काका ते आयकर विभागाचं कार्यालय कुठे हो. ते म्हणलं काय नो 15 वर्ष झाले टपरी चाली तो पण अजून काय कोणी मला हे कार्यालय विचारलं हा पत्ता काय कोणी विचारला नाही म्हणे. मग चहा पिऊन झाल्यानंतर माझा चहा पिऊन झाल्यावर मी उठलो. मी विचारायला चाललो. ते म्हणलं महाराज कशाला विचारता. मी विचारलंय त्याला. म्हटलं नाही तुम्ही विचारलं ते त्याला कळालं का नाही कळालं मला माहीत नाही. ते म्हणलं याच्यात काय वेगळं आहे. मी शुद्ध मराठीमध्ये बोललो. आपण महाराष्ट्रात राहणारी माणसं आणि महाराष्ट्रात मराठी कळणार नाही. मी म्हणलं थांबा जरसं थोडंसं थांबा म्हटलं. आणि मग काय झालं मी स्वतः गेलो. आणि मी म्हणलं बाबा ते इन्कम टॅक्स ऑफिस येथून सरळ जा मला उजव्या हाताला तिथंच कळतंय ना. मग एवढं इंग्रजीचं प्राबल्य एवढं मराठी शब्द जरा कळायला जड जातात. ते कवाडं असायचे कवाडं. आणि ते कवाडा उतरल्याच्या नंतर ते पुढं सरकायचं. ते कवाडं पुढं सरकायचं. मग त्याला काहीतरी वटकन लावावं लागायचं. जसं जावई जेवायला बसल्यावर लावावं लागतं. आता आखाडात लावावं लागेल ते. त्या वटकनामुळं अडून बसत ते. पण जर जावयाने ताटाला वटकन लावून बसला म्हणजे ताटाच्या वटकनासाठी जर आडला तर त्याच्या आयुष्याला वटकन लागत. विठाला असे वटकन लावा लागायचे त्याला दगड काहीतरी. मग एका जणाने त्याला एक शेतात दगड सापडलेला होता. शेतातला दगड. आणि त्याने ते दगड त्या दरवाजाला वटकन लावलेला होता. त्या दरवाजाला वटकन लावलं. काही दिवसानंतर त्याच्याकडे त्यातला एक तज्ञ अभ्यासू मनुष्य आला. आणि त्याने तो दगड पाहिला. ते म्हणला मी तुम्हाला दुसरा जर दगड आणून दिला तर हे दगड तुम्ही देता का मला. ते म्हणला घेऊन जा म्हणा दगडच. त्याचं काय म्हणला मला वटकनाशी मतलब हे लावला काय ते लावला काय. ते म्हणलं तुम्हाला माहिती घे दगड काय.
ते म्हटले आम्हाला काय त्याच्याशी, आम्ही वटकन म्हणून लावला. अहो म्हणे हा दगड नुसता दगड नाही आहे, तर हा दगड म्हणजे परीस आहे. काय होता तो? परीस आहे. आणि परीसाचा गुणधर्म काय? सोन्याला लोखंड करणे सोपं आहे, लोखंडाला सोनं करणं हा परीसाचा गुणधर्म आहे. पण त्याला ते माहीत नसल्यामुळं उतारलेला दरवाजा नीट करायला सुतार बोलवावा एवढा त्याच्याजवळ पैसा नाही. विठाला असं जर आपल्याला कळत नसेल, एकानं माणिक सापडला, माणिक, त्याने तो माणिक मेंढीच्या गळ्यात बांधला. माणिक सापडला त्याने मेंढीच्या गळ्यात बांधला, त्याला कळालाच नाही. कळायला पाहिजे. तसा आम्हाला हा परीस मिळालेला आहे. हा देह म्हणजे तुमच्या आपल्या हाती लागलेला हा माणिक आहे. पण आपल्याला त्याचं महत्त्व कळत नाही. त्याचं महत्त्व आपल्याला कळत नाही. किती महत्त्व आहे याचं? हा देह मिळायला अत्यंत दुर्लभ आहे, अत्यंत दुर्लभ आहे. जगामध्ये 3 गोष्टी दुर्लभ सांगितलेल्या आहेत. दुर्लभम त्रयमेव, 3 गोष्टी. त्याच्यात 1 नंबरला जर कोणती गोष्ट सांगितली असेल तर ती मनुष्यत्व आहे. एवढा मनुष्य देह त्या ठिकाणी कसा आहे? दुर्लभ आहे. एवढा दुर्लभ आहे, मिळण्यास त्या ठिकाणी अतिशय कठीण आहे. मिळण्यास नाही का, मनुष्य जन्म हा पुन्हा पुन्हा मिळत नाही. हा जन्म मिळायसाठी असणाऱ्या या 84 लक्ष ज्या युनी आहेत, या युनीतला एक फेरा किती वेळा करावा लागतो? एक युनी कोटी फेरा. विढाला किती वेळा फिरावं लागतं याचं गणित नाही. गणित नाही जी जातारा. एवढ्या वेळाला एक युनी कोटी फेरा. कबीरदासजी सांगतात, तरू से फल गिरे लागे नाही डार. एकदा जर त्या तरुवरून, त्या झाडावरून जर फळ पडलं तर ते पुन्हा जसं लागत नाही, तसं एकदा जर का या देहातून आपण बाहेर गेलो तर पुन्हा तो लागण्यासाठी अनंत जन्माचे प्रयत्न त्या ठिकाणी करावे लागतात. तेव्हा कुठेतरी आपल्या असणाऱ्या प्रारब्धाने पुन्हा मनुष्य देह प्राप्त होऊ शकतो. मुळात असं आहे, तो आपल्याला मिळाला आहे, इतका दुर्लभ आहे, एवढा दुर्लभ आहे की जगातल्या कोणतीही वस्तू पुन्हा पुन्हा मिळू शकते, परंतु देह परत परत मिळत नाही. पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही, नाही का, एतत् सर्व पुनर्लभ्यम शरीरं न पुन्हा पुन्हा. पाप पुण्य ज्या वेळेला समान होतो त्यावेळेला हा देह प्राप्त होतो. तोपर्यंत हा देह मिळत नाही. तो आपल्याला अनायासे प्राप्त झालेला आहे, परंतु आपल्याला त्याचं महत्त्व कळत नाही. कारण या देहाची जर त्या ठिकाणी आपण सखोल मीमांसा करू गेलो तर बहुतेक वेळेला आपल्याला कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून सुद्धा या देहाची एकच बाजू आपल्या समोर आणण्यात आलेली आहे. एकच बाजू आपल्या समोर आणली, दुसरी बाजू शक्यतो येत नाही, येते पण फारशी नाही. एकच बाजू आपल्यापाशी आणलेली असते. कोणता? नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान, किंवा आणि शरीर जात अघवे, हे नाशिवंत स्वभावे मनोनी तुवा झुंजावे पंडुकुमरा. नाही का, हा देह कसा आहे? नाशिवंत आहे. हा देह त्या ठिकाणी अत्यंत अपवित्र आहे. हा देह त्या ठिकाणी रोगाचं भांडार आहे. हा देह त्या ठिकाणी दुःखाचं कोठार आहे. नाही का, शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीचे थार, नाही अपवित्र शरीरा ऐसे. आपल्याला बऱ्याच वेळेला या शरीराच्या संबंधी भेव घालून दिलेलं, भीती घालून दिलेली आहे. हा देह आहे आणि मग त्याचा परिणाम उलटा झाला. जर हा देह एवढा नासका कुचका आणि बेभरवशाचा असेल तर मग या देहाला आल्याच्या नंतर काय करायला पाहिजे अशी लोकांची भावना झाली. काय करायला पाहिजे? ल्यावे खावे बरे असावे सदैव. नाही का, मग काय वाटायला लागलं? घ्या खाऊन पिऊन, गेलात मरून तर टाकतेन पुरून. सगळ्यांची भावना ही झाली.
आणि मग याचा जो काही उपयोग आहे, याची जी उपयुक्तता आहे ती मात्र लोकांच्या समोर आलेली नाही का. मुळात 10व्याला त्याला सुद्धा लोक प्रवचनाला उभी घेत असताना ही उभी घेतात. आणि शरीर जात घवी हे नाशिवंत स्वभावे मनोनी तुवा झुंजावे पंडू कुमरा. आणि पूर्वार्धावरच बोलत आहेत, किती नास कहेन, किती कुच कहेन, किती सडक हेन, कसा अविश्वास येन, कसं जाणार हेन. पण त्याचा उत्तरार्ध जो आहे मनोनी तुवा झुंजावे पंडू कुमारा, त्याचा उत्तरार्ध त्याला उभयनव्य आव्याने जोडलेला आहे. मनोनी तू झुंजावे. कृष्ण भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतात, जरी हे नासक असलं तरी या टाकाऊ वस्तूपासून तुला टिकाऊ असणारी वस्तू प्राप्त करता येऊ शकते, म्हणून तू त्याच्यासाठी सज्ज असलं पाहिजे. हा त्याचा उत्तरार्ध आहे. विठाला याची एकच बाजू आपल्या समोर आलेली आहे. काही गोष्टी कशा असतात, मौलिक असतात, मौल्यवान असतात, शाश्वत असतात, दिव्य असतात, परंतु उपयुक्त नसतात. आणि काही गोष्टी दिव्य असतात, उपयुक्त नसतात. काही गोष्टी दिव्य नसतात परंतु उपयुक्त असतात. लक्षात येत आहे. काही गोष्टी दिव्य असतात परंतु उपयुक्त नसतात. काही गोष्टी त्या ठिकाणी नासक्या कुचक्या सडक्या असतात परंतु उपयुक्त असतात. लक्षात घ्या. जर एखादा कल्पना करा, दुष्काळ पडला, दुष्काळ, पाऊसच नाही पडला 2-4 वर्ष, होत नाही असं, पण चला झालं. आणि मग 72 सारखी अन्न दशा झाली. त्यावेळेला काही लोकांच्या घराने क्विंटलनी सोनं होतं आणि खायला निळू होता, बरबडा होता, नाही का. त्यावेळेला कुणी सोनं खाल्लंय का? दिव्य आहे, दिव्य वस्तू आहे परंतु उपयुक्त नाही. पण जर त्यावेळेला ज्याच्याकडे पायली भरवी धान्य होतं त्याने ते दळून आणून त्यांनी स्वतःची भूक भागवली, ती जे काही धान्य आहे ते नासका आहे, कुचका आहे, भोंगा लागणार आहे, किडे लागणार आहे, नासणार आहे धान्य, परंतु उपयुक्त आहे. तसं हा जो देह आहे हा जरी नासका असला तरी उपयुक्त आहे. शरीराची दुसरी बाजू आहे, शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसले, शरीरे साध्य होय केले, शरीरे साधिले परब्रह्म. या देहाची एक खासियत आहे का या देहाच्या माध्यमातून आपण ब्रह्मपदाला प्राप्त होऊ शकतो. ही या देहाची काय जमेची बाजू आहे, खासियत आहे, नाही का. येण्याची शरीरे शरीरायने सरे, नाही का. हेच असं शरीर आहे का या शरीराने याच शरीराला येण्यासाठी जी काही त्या ठिकाणी प्रक्रिया आहे ती खंडित करता येऊ शकते. जीवन मरण त्या ठिकाणी थांबवता येतं आणि मुक्त अशा अवस्थेला प्राप्त होता येतं. ते करण्यासाठी याच शरीराचा वापर करता येऊ शकतो, अन्य शरीराचा नाही का. त्या ठिकाणी स्वर्गाधिक देव सुद्धा मृत्यू लोकावर जन्माची अपेक्षा याच गोष्टी सारथी करतात. स्वर्गीचे अमर इच्छितात देव मृत्युलोके व्हावा जन्म आम्हा, मृत्युलोके व्हावा जन्म मृत्युलोके व्हावा जन्म मृत्युलोके व्हावा स्वर्गीचे अमर इच्छिताची देवा, मृत्युलोके व्हावा जन्म आम्हा, मृत्युलोके व्हावा जन्म आम्हा, मृत्युलोके व्हावा जन्म आम्हा, स्वर्गीचे अमर इच्छिताची देवा, मृत्युलोके व्हावा जन्म आम्हा, मृत्युलोके व्हावा जन्म स्वर्गातले सुद्धा या देहाची अपेक्षा करतात. या देहाची का? कारण स्वर्गातले देह दिव्य आहेत परंतु उपयुक्त नाहीत. त्या देहाने भगवत प्राप्ती करता येत नाही. त्याच्याही पुढे जाऊन जर सांगितलं तर त्या ठिकाणी ब्रह्मलोकापर्यंत ब्रह्मदेव सुद्धा त्या ठिकाणी काय करतो, ब्रह्मादिकांना सुद्धा याची आस लागलेली नाही का. याची या देहाची आस लागलेली आहे. का लागलेली आहे? कारण
देवच ह्या देहाची इच्छा करतात आणि हे सुद्धा देवच आहेत. मग ह्या देवांना ह्या देहाची अपेक्षा का लागते तर त्याचं कारण आहे 4 देवाचे प्रकार पडतात. देवाचे सुद्धा 4 प्रकार पडतात. ते 33 कोटी वगैरे ते नंतर भाऊ, अगोदर हे 4 आहेत. एक अधिष्ठात्री देवता, नाही का, एक मर्त्य देवता, एक मर्त्य देवता, एक नैमित्तिक देवता आणि एक नित्य देवता, अशा 4 देवता आहेत. का त्या ठिकाणी मर्त्य देवतामध्ये या असणाऱ्या स्वर्गादी देवांचा नंबर लागतो, या स्वर्गादी देवांचा. कारण त्या ठिकाणी या संबंधाने एक संत साहित्यामध्ये उभी आली आहे. सांडोनिया श्रीकृष्ण चरण, इंद्रादी देवाची करीती भजन, मा भज, हे देवच मृत्यूग्रस्त पूर्ण, मा भजती याचे मरण कोण वारी. त्यांनाच त्यांचा मृत्यू टाळता आलेला नाही, तेच मृत्यूग्रस्त आहेत. ते इतरांचं मरण काय टाळू शकतात. कारण ती जी आहे ती भोगभूमी आहे. त्या ठिकाणी पुण्याचा क्षय झाला, पुण्य संपलं रे संपलं का त्यांना परत यावं लागत. तुका म्हणे जाती पुण्यक्षय भोगती, पुण्यक्षय भोगती, पुण्यक्षय भोगती. हे तुका म्हणे जाती पुण्यक्षय भोगती, पुण्यक्षय भोगती, पुण्यक्षय भोगती. हे तुका म्हणे जाती पुण्यक्षय भोगती, तुका म्हणे जाती पुण्यक्षय अधोगती. पुण्यक्षय झाला, अगा पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपदाची उटी उतरे, येऊ लागती माघारे मृत्यू लोक. किती वेळा जन्मा यावे, किती वेळा जन्मा यावे, किती वेळा जन्मा यावे, किती वेळा जन्मा यावे. नित्य भावे फजित, नित्य भावे फजित. हे नित्य भावे फजित, मनोनी जीव द्याला, शरण किती वेळाला जन्माला यायचं आणि किती वेळाला फजित व्हायचं. म्हणून ते सुद्धा ज्या देहातून मुक्त होता येतं त्या देहाची इच्छा करतात. बरं, या मृत्यूलोकावर येण्याची इच्छा करतात. मग मृत्यूलोकावर एकच देह आहे का? मृत्यूलोकावर एकच देह आहे का? कारण जर आपण अभंग जर व्यवस्थित पाहत असू तर एका एका शब्दाचा त्या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल. आता बऱ्याच वेळाला चाली बसत नाही म्हणून काही शब्द गाळीत येत, काही शब्द याड करते. त्याने संत वचनाचा काय होतो, अनादर होतो. अनादर होतो याच्यात नवल नाही, त्याचा आशय बदलतो का, त्याचा आशय बदलतो. कारण आपण जो कीर्तनाला अभंग घेतलेला आहे त्याच्यामध्ये एक विशेषत्वाने एक विशेष सर्वनाम जोडलेलं आहे का. इहलोकीचा देह नाही, हा देह, हा म्हणजे विशेषत्वाने एका देहाकडे त्या ठिकाणी काय केलेला आहे, निर्देश केलेला आहे. कारण या मृत्यूलोकावर अनेक देह आहेत, परंतु त्याच्यातून देव प्राप्ती करण्यासाठी आणि हे ब्रह्मज्ञान प्राप्त करण्यासाठी एकच देह अधिकारी आहे, एकच देह त्याला प्राप्त आहे. 84 लक्ष योनी, त्यामध्ये मनुष्य देहा वाचोनी अधिकारी ब्रह्मज्ञानी आन कोणी असेना. दुसरा अधिकारी नाही आणि ब्रह्मज्ञानी त्या ठिकाणी प्राप्त करण्यासाठी तू त्या ठिकाणी लायक सुद्धा नाही. इतर योनींना बाकीचं सगळं ज्ञान आहे. हेच दे घडे देवाचे भजन आणि हे ज्ञान नाही कोठे. हा नियम आहे. हा काय आहे, नियम आहे. पण नियमाला अपवाद असतो. अपवाद नियम होऊ शकत नाही, परंतु नियमाला अपवाद असतो. कशामुळे सांगितलं मी, ज्यांच्या प्रांगणामध्ये आपण बसलेलो आहे त्यांची योनी कपिकुळ उद्धरिले, मुक्त केले राक्षसा. कपिकुळ वानर कुळातले आहेत, मनुष्य योनीतील नाही. पण
हा जो नियम आहे का इतर देहात हे घडत नाही, याला तो असणारा अपवाद आहे. विठाला या देहात विशेषत्वाने बाकीच्या देहात आणि आपल्या देहात काय फरक आहे नाही का? आहार निद्रा भयमैथून सर्व योनीशी समसमान, मनुष्य देहीचे ज्ञान नाही का अधिक जाण सर्वांशी. या मनुष्य योनीतलं ज्ञान आहे ते बाकीच्यांपेक्षा विशेष आहे. म्हणून दिंड्या कथा कीर्तन हे फक्त मनुष्यच करतात. जे काही करतात, मी मनुष्याचं बोलतोय विठाला. कारण आपला मुळात विषय मानव देहाचाच चालू आहे नाही का? त्याला संतही मानव देहातच असतात, आपणही मानव देहातच असतो नाही का? आणि डावा विचारही मानव देहातच असतो. कारण त्याला एक ओवी आहे, ते वर्तत दिसते देही परी ते देहीन माझ्या नाही का? संतांच्या बद्दल ओवी आहे, ते दिसायला आपल्यासारखे दिसतात परंतु असायला आपल्यासारखे नसतात. हे जसं संतांच्या बाबतीत आहे, हे जसं संतांच्या बाबतीत आहे तसंच यांच्या बाबतीत सुद्धा आहे. हे दिसायलाच फक्त आपल्यासारखे असतात. विठाला हे सुद्धा समजायला ते आपल्यातलेच असावे लागतात. हे सुद्धा समजायला, नाहीतर हे डोक्यावरून नाही मांडवाचे वरून जात असतं. विठाला पण एवढा हा सुंदर असा देह आहे, एवढा हा कामाचा असणारा देह आहे, एवढा हा उपयुक्त असणारा देह आहे का त्या देहाची त्या ठिकाणी स्वर्गादी देवांनी सुद्धा अपेक्षा करावी. एवढा तो महत्वाचा आहे. त्याचं महत्व विशद करत असताना त्याच असणाऱ्या प्रसंगाचा उल्लेख तुकोबराय प्रथम चरणात करतात. शक्तीच कमी करा थोडी. संदीपान तुम्ही सवय लावली राव लोकाला. नुसतं वा म्हटल्यावर त्यांना कळलं आता याच्यावर घसारणार आहे, त्याच्या आधी वाजून टाक. झंझेटने ताणत नाही ठेवला. कीर्तनकाराच्या विशेष वाक्याला टाळ्या याव्यात याच्या मी समर्थनात नाही, मी त्याच्या विरोधात आहे. कीर्तन हे व्यासपीठ, टाळ्या घ्यायचं व्यासपीठ नाही. आणि कीर्तन हे व्यासपीठ मनोरंजनाचंही सुद्धा व्यासपीठ नाही आहे. पण विषय असा झाला, पूर्वीच्या काळात सेंद्रिय शेती होती म्हणून फवारे लागत नव्हते. आता रासायनिक शेती आल्यामुळं फवारे माराच लागते, इच्छा नसली तरी. विठाला म्हणून आता कधी कधी ते करावं लागतं. असो, काळाचा महिमा, कालाय तस्मै नमः. नाही का, काळाचा महिमा आहे. म्हणून कीर्तनकाराच्या वाक्याला द्यावी या मताच्या मी विरोधात आहे. पण ही जी काही कला साधना करणारी मंडळी आहे, ज्यांनी एक एक सा लावायसाठी 4-4 वर्ष घासलेली आहे, एक एक सा लावायसाठी. हे मृदंग वाजवणं एवढं सोपं नाही आहे. हे मृदंग वाजवणं एवढं सोपं नाही आहे. अगदी थंडीच्या दिवसात इंद्रायणीच्या पाण्याचा बर्फ व्हावा
एवढी थंडी पडलेली असताना त्या घाटावर मृदंग वाजवणारे सकाळी पहाटे 4ला बघा त्यांच्या घामाचे पनळ लागलेले असतात. ही त्या मृदंगामागची साधना असते. ही त्या मृदंगामागची एवढं सोपं नसतं. गाण्यासाठी सुद्धा असे कैक लोक बघितले बाबा, कैक लोक, मला नाव नाही ठेवायचं पण वस्तुस्थिती सांगतो. 4-4 वर्ष संस्थेत राहून पुन्हा 4-4, 6-6 वर्षे लोकांच्या मागं रांगेला उभं राहून 10-12 वर्षात 4-4 गुरुजी बदलून अजून 6 लागा ना अजून. कारण गाणं बी एवढं सोपं नाही. आणि त्याच्यात अज्ञानात सुख चांगलं असतं. अज्ञानात सुख असते. काही कळायला लागल्यावर मग जमत नाही. समजा जर आपल्याला याच्यातलं काहीच कळत नसलं तर स्वरात असला काय नसला काय माणूस गाऊ शकतो. मृदंग स्वरात असला काय नसला काय, ज्याला स्वराचं ज्ञानच नाही तो गाऊ शकतो. पण ज्याला परफेक्ट स्वराचं ज्ञान आहे, पक्वात थोडा जरी कमी जास्त झाला तर तो गाऊ शकत नाही. आणि जरी बी त्याने धरलंच तरी ज्याला जर त्यातली जाण असेल तर तो रेटून तर नेऊच शकत नाही. ज्याला जाण नाही ते नेऊ शकतो. परंतु हे एवढी सोपं आहे. अनेक ताल, अनेक असणारे राग, त्यांचे थाट, त्यांचे आरोह अवरोह, वादी संवादी वर्जेस्वर, ह्या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या रागासाठी वेगवेगळ्या असतात. आणि स्वर सगळे मिळून 12च असतात. तुम्ही म्हणते ना आत्तापर्यंत 7 स्वर ऐकत होते, तो एकट्यानेच 12 सांगितले. त्याचं कारण आहे, मी बाबाच मुळात विठाला असो, ते कोमल शुद्ध तीव्र मिळून 12 होत असतात. मूळ जे आहेत ते 7 स्वर आहेत आणि त्याच्यासाठी साधना करावी लागते. मधुबन में राधिका नाचे रे, मधुबन में राधिका नाचे रे, गिरधर की मुरलिया बाजे रे, गिरधर के मुरलिया बाजे रे, मधुबन मेरा मधुबन केरवा विठाला. असो, आपलं काय चाललं होतं कीर्तन. जमलं. मुळात विठाला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ज्या दिवशी काय चाललंय हे तुमच्या लक्षात येईल ना, त्या दिवशी आमचे शटर लागले. जोपर्यंत तुमच्या बाबा काय सांगतो हे घरी जाऊ सर ध्यानात राहत नाही, तोपर्यंतच आम्ही आबाद आहेत. म्हणून माझी प्रार्थना असेल, तुम्ही रोजच्या कीर्तनातलं काहीच ध्यानात ठेवू जाऊ नका. विठाला कारण ते संपला तर डिमांड येईल ना. समजा एखाद्याने शेंगदाणे आणले दुकानातून, संपले तर पुन्हा आणायला जाईल ना. ते संपले नाही तर कसं का जाईल. मग तुमच्या जर ह्या गोष्टी एकाच कीर्तनात गळी उतरल्या, मला तर मग ते आता हार्वेस्टर बी आलेत, उचली नाही विठ्ठल. यांच्या साधनेला दाद दिल्याच्या नंतर यांच्या साधनेला एक वाक्य आहे, वचनम किम दरिद्रता. एखाद्याचं कौतुक करण्यासाठी आपल्याकडे दरिद्रता असू नये. कारण चांगलं बोलायसाठी तेवढाच आटापिटा करावा लागतो, थोडा कमी करावा लागतो. पण वाईट बोलायला जास्त त्रास घ्यावा लागतो. एखाद्याला जर आपण सोपान म्हणायचं असेल तर ते सोपान म्हणणं सहज शक्य आहे, सोपं आहे सोपान. पण स्वप्ने म्हणायचं म्हणलं का थोबड असं वाकडं. म्हणून कधी बी चांगलं बोलावं, कौतुक करावं. म्हणून या कलाकारांचं कौतुक होणं नितांत गरजेचं होतं. त्याच्यासाठी तुम्ही टाळ्या वाजवल्या. त्यांचा असणारा जो काही उत्साह आहे तो वृद्धिंगत झालवा, हा एक फायदा आहे. पण एकावर एक फ्री असते पुन्हा. ती सवय आता आपल्याला लागलेली. एकासोबत काही घ्यायला गेले ना महाराज
तर पहिले माणसाचे ते याच्यावर फ्री आहे का काही? बाय वन गेट वन. हा त्याच्यावर मग यांचं कौतुक होतं, हा एक फायदा आहे. पण ते वाजवल्याने आपल्या हातातले असणारे ॲक्युप्रेशर होऊन जे काही पॉईंट आहेत ते ब्रेक होतात, परिणामी आपलं ब्लड सर्क्युलेशन सुधारतं. विठाला म्हणून आपल्या जुन्या जाणत्या लोकांनी आरतीला टाळ्या वाजायला सांगितलेल्या आहेत. आरती टाळ्या नाही वाजलं तर होत नाही असं नाही. मधून मधून कीर्तनकार सांगायचं इसरत्व अभ्यास इसरत्व म्हणून विठ्ठल विठ्ठल करीत नाही. तुम्ही बी ते विठ्ठल विठ्ठल म्हणावं आणि विठ्ठल म्हणत असताना टाळी वाजवावी. हा लागून या पाया करताळी बोला मुखी नाम, करताळी बोला मुखी नाम, हे करताळी बोला मुखी नाम, करताळी बोला मुखी नाम. करे टाळी बोला मुखी नाम. आणि इथं असं सांगितलेलं आहे, नारायणा स्मरवी दाता तोची एकी झाला. स्वतःसह इतरांच्याकडून जो नामस्मरण करून घेतो त्याला विशेष असं महत्त्व आहे. म्हणून ही जी काही कीर्तनाचे अनेक जे प्रकार आहेत त्यातला हा संकीर्तन, सत्संग असणारा हा संकीर्तन, लावणिया मृदंग श्रुती टाळ घोष हे कशासाठी केलेलं आहे? सर्वांनी एकत्र येऊन त्या ठिकाणी सर्वांच्याकडनं नामस्मरण घडावं म्हणून हा कीर्तनाचा घाट घातलेला आहे. नाही तर एकट्याला सुद्धा कीर्तन करता. गीता सांगते सततम कीर्तयंतो मा. सतत जे कीर्तन करायचं असतं ते भगवंताचं नामस्मरण करायचं असतं ते एकट्यालाही करता येतं. परंतु एकट्याने करून एकट्याने उद्धरून जाणं म्हणजे आपण आपल्यापुरताच बँक बॅलन्स करणं आणि लागन तसा खर्चीनं. पण स्वतःसह इतरांचा मार्ग प्रशस्त करणं म्हणजे आपलं तर नामस्मरण झालंच पाहिजे परंतु इतरांचंही झालं पाहिजे याच्यासाठी प्रयत्न करणं म्हणजे कमवलेल्या प्रॉपर्टीतून 10% धर्मार्थ कार्याला देणं. त्याला काय म्हणायचं? आणि शास्त्र सांगतं न्यायोपार्जित वित्तस्य दशम अंशेन धीमहि. न्यायाने कमवलेल्या असलेल्या त्या संपत्तीतील त्या धनातला 10% भाग हा धर्मार्थ कार्याला लागला आणि लागलाच पाहिजे. जर तो त्या ठिकाणी लागला नाही तरी असणारी संपत्ती आसुरी बनते आणि भावी पिढीला त्रासदायक ठरते. आपली संपत्ती जर सात्विक व्हावी असं वाटत असेल आणि पुढच्या पिढीला ती निर्विघ्न वापरायला मिळावी असं वाटत असेल तर न्यायोपार्जित वित्तस्य दशमांशेन धीमहि तो 10% भाग धर्मार्थ कार्याला लावावाच लागतो. विठाला म्हणून हे जे काही या ठिकाणी संस्थान आहे या संस्थानाला आपण सगळ्यांनी यथाशक्ती मदत केली पाहिजे नाही का? हे संस्थान आपण सगळ्यांनी मिळून सगळ्यांच्या मला असं कळलं या संस्थानचा अध्यक्षच रोज मोलमजुरी करणार आहे. नियोजन फार सुंदर करतात परंतु स्वतःची परिस्थिती काय नादान असल्यामुळं आपल्यासारख्या धनिकांनी त्या ठिकाणी आपला असणारा जो काही भाग आहे तो त्या असणाऱ्या सत्कार्याला लावणं नितांत गरजेचं आहे. या ठिकाणी बघा सुंदर अशी भावी पिढी घडावी सुंदर अशी भावी पिढी घडावी म्हणून असणारे आदरणीय हरिभक्त परायण त्या ठिकाणी संदीपानजी महाराज मस्के आहेत आणि त्यांना अशी सुंदर अशी कल्पना सुचली आणि बाबांनी दिलीप बाबांनी त्यांना सहकार्य केलं. काळे बाबांनी त्यांना जागा उपलब्ध केली. तुम्ही शेवगावकरांनी त्यांच्यावर प्रेम केलं आणि आज भविष्यामध्ये नाही फार सुसंस्कारित झाली तर हरकत नाही परंतु कुसंस्कारित धरून आईबापाला लाथा घालणार नाही अशी पिढी निर्माण होईल.
कारण काय माहिती आहे का, फायदा नाही झाला तर हरकत नाही, परंतु नुकसान होऊ नये. फायदा नाही झाला तर हरकत नाही, नाही का. भला किसी का करना सको तो बुरा किसी का मत मत करना, पुष्प नहीं बन सकते तो काटे बनकर मत रहना, नाही का. आपल्याकडून त्या ठिकाणी ही जी काही पिढी निर्माण होऊ राहिलेली, ही पिढी समाजाच्या कामी येईल न येईल माहीत नाही, परंतु समाजाला त्रास तरी देणार नाही याची गॅरंटी त्या ठिकाणी आहे. म्हणून असे संस्कारित पोरं निर्माण करायचे असतील, आपल्याकडे तो संस्कार अबाधित ठेवायचा असेल तर या संस्थेला सुद्धा विद्यार्थी देऊन तर करायची, पण विद्यार्थ्याच्या व्यतिरिक्त अर्थार्जन त्या ठिकाणी देऊन सुद्धा यांना मदत करणं गरजेचं आहे. कारण धर्माच्या वृद्धीसाठी अर्थाची नितांत गरज असते. विठाला आणि हे त्यांनी सांगायला सांगितलं नाही बरं, गैरसमज करून घेऊ नका. काही लोकांना सहा सांगितलं काय नो त्यांनी अजिबात सांगितलेलं नाही, परंतु मला जे वाटलं मी ते तुमच्या पुढ्यात मांडलेलं आहे. तुम्हाला जे शक्य असेल ते घ्या आणि जेवढं शक्य असेल तेवढं त्यांना द्या. विठाला म्हणून या देहात आल्याच्या नंतर काय करावं याला सुद्धा, कारण हा अभंग असा आहे, या अभंगामध्ये या देहाच्या संबंधाने कोणी आणि कशामुळे इच्छा व्यक्त केली एक मुद्दा आहे. दुसरा मुद्दा आहे, हा देह जर प्राप्त झाला तर या देहाचं कर्तव्य काय असलं पाहिजे. तिसरा मुद्दा आहे, याचं कर्तव्य पार पडल्याच्या नंतर तुम्हाला फलनिष्पत्ती काय होणार आहे. आणि चौथा मुद्दा आहे, त्या फलनिष्पत्तीने त्या जीवाचा कुठल्या प्रकारचा पुरुषार्थ संपन्न होणार आहे. विठाला हा देह विशेष असल्या कारणानं, या देहाने नामस्मरण करता येत असल्यानं, जन्म मरणाच्या फेऱ्यातून या देहाच्या माध्यमातून सुटता येत असल्या कारण करिता राम नामस्मरण, जन्म मरणाशी मरण, नाही का. या देहात आल्याच्या नंतर भगवत नामस्मरण करून जन्म मरणाला फाटा देता येऊ शकतो. पण ते नामस्मरण केव्हा घडेल, जर या ठिकाणी आल्याच्या नंतर हा देह ज्यासाठी मिळाला आहे त्याच्यासाठी वापरला तर. कारण बऱ्याच गोष्टी आहेत का ज्या कामासाठी आल्या त्या कामासाठी वापरल्या गेल्या पाहिजेत, पण ते त्या कामासाठी वापरल्या जात नाही. आपल्याला सुंदर असा जो चेहरा दिलेला आहे, त्यामध्ये सुंदर अशी जी वाचा दिलेली आहे, त्याने आपण चांगलं बोलावं आणि भगवत नामस्मरण करावं, हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे का नाही. हा त्याच्या पाठीमागचा. आता इथं बसलेल्याला सांगावं लागत असतं, ज्या वेळेला भजन सुरू होईल त्यावेळी विठ्ठल विठ्ठल म्हणा. त्याच्यातले 20% म्हणतात, 70% 80% म्हणत नाही. पण उगच आपल्या जवळच्याच कोणाचं तरी भांडण लागू द्यावा आणि यांना सांगा तू गपना सारखा तुम्ही. अर्थ तुम्हाला नाही कळत, ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या भाषेतच सांगा लागत. तुम्ही हे करून तर तुम्ही मथुरा पाण्यात घातली. तिथं आवाज असा असतो, ना माईक लागतो, ना साऊंड लागतो, ना दिलीप बॉची सिस्टीम लागते. बरं, इकडं सांगावं लागतं कीर्तनाला सुरुवात झाली, चला कीर्तनाला सुरुवात झाली, कीर्तनाची वेळ झाली या. तिकडे सांगावं सुद्धा लागत. अहो बाहेर लागू द्या, आपल्याला इथं जे इटल करावं लागेल न बोलवता, कारण तिकडे सोयी नाही घेतात. तेथे न पाचारिता जावे इथं यायला पाहिजे, न पाचारिता तिथं नाही. या देहाने ते घडतं आणि त्याच्यामुळं या देहाच्या माध्यमातून नामस्मरण होणं गरजेचं असतं. हा देह मुळात त्याच्यासाठी दिलेला आहे. देवे दिला देह भजना गोमटा, नाही का. आणि हे जे तोंड सुद्धा आहे, जे सुंदर असं आहे, कमलाप्रमाणे जे आहे, त्या ठिकाणी गुलाबासारख्या जे काही होठ आहे, जे काही आहे, हे आपल्याला जे सुंदर असा जो चेहरा दिलेला आहे, तो चेहरा, तो तोंड सुद्धा कशासाठी दिलंय, कबीरदासजी सांगतात. कमलमुख राम भजन को दिया, कमलमुख राम भजन को दिया, मुख राम भजन
हो दिया कमल मुख राम भजन को दिया खाया पिया सुख से रोया सुख से रोया हो सुख से सोया खाया पिया सुख से सोया सुख से सोया कमल मुख राम भजन को दिया 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 आणि ज्यासाठी दिला त्यासाठी वापरला पाहिजे. म्हणजे या ठिकाणी आल्याच्या नंतर या जीवाने शिव या तत्वामध्ये विलीन व्हायचं असेल तर भगवंत शरणागती करणे एवढा एकच पर्याय त्याच्याकडे शिल्लक असतो. दुसरा पर्याय नाही. दुसरा पर्याय नाही. त्याने भगवंताला जो मज होय अनन्य शरण त्याची निवारी मी जन्म मरण मा शरणागता शरण मीच एक माझ्याशिवाय म्हणजे भगवंताशिवाय आपल्याला जीवनमुक्त अवस्थेला कोणीही प्राप्त करून देऊ शकत नाही. म्हणून हा देह मिळाला ही जरी धन्यता देह प्राप्तीच्या अनुषंगाने असली तरी भगवंत दास्यत्व ही दुसरी धन्यता अभंगाच्या दुसऱ्या चरणात देह प्राप्त झाला म्हणूनही धन्य झालो आणि मिळालेला देह त्या भगवंत चरणारविंदी समर्पित केला किंवा त्याचं दास्यत्व स्वीकारलं म्हणूनही धन्य झालो. आता दास होणं ही धन्य होण्याची गोष्ट आहे का नाही का. आता त्याच्यावर जर बोलायचं म्हणलं तर पुन्हा 1 तास आपल्याला लागणारच आहे. पुरणार सुद्धा नाही. पण आपली संकल्पित वेळ संपलेली आहे नाही का. पण त्याच्यात काही दासांचे प्रकार असतात. एक जे असतात ते त्या ठिकाणी ते काही लक्ष्मीदास असतात, काही देहदास असतात, काही कुटुंबदास असतात, काही जनदास असतात, काही त्या ठिकाणी देशसेवक असतात, काही त्या ठिकाणी संत सेवक असतात, तर काही त्या ठिकाणी देवसेवक असतात नाही का. देव देश आणि धर्मासाठी प्राण घेतले हाती हेही सेवकच असतात, हेही दासच असतात नाही का. किंवा संसाराच्या तापे तापलो मी देवा करिता या सेवा कुटुंबाची हे कुटुंबदास असतात. आणि काही लक्ष्मीदास असतात. पैसा मेरा परमेश्वर पत्नी मेरी गुरु पैसा मेरा परमेश्वर पत्नी मेरी गुरु बाल बच्चे साधु संत और किसकी सेवा करू अशी असतात. काही देहदास असतात. देहदासामध्ये महिलांची संख्या जरा जास्त असते. देहदासात पहिलं कुटुंबाचं जे बजेट असायचं त्या बजेटमध्ये आता एक ॲडिशन झालेलं आहे. एक ॲडिशन झालेलं आहे. त्या बजेटच्या 1/4 भाग हा ब्युटी पार्लरसाठी ठेवावा आणि ठेवावाच लागतो. आता झालेलं आहे हे की नाही. एक जणाचं लग्न झालं. आपली वेळ संपलेली आहे. एक जणाचं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर ज्यावेळेस ती नवी नवरी आली तर ती ब्युटी पार्लर करूनच आली असती. नवरी तशी येत नाही. ब्युटी पार्लर करून आली. मग त्या नवरीला पाहिल्यावर हे म्हणायला लागला चांदी जैसा रूप है तेरा सोने जैसे बाल एक तो हे धनवान है गोरी बाकी सब कंगाल. दुसऱ्या दिवशी आंघोळ झाली आणि मेकअप उतरला. मेकअप उतरल्याबरोबर जी चाहता है खुद को जला दूं मौत तक अपने गले से लगा लूं. विठाला ही त्याची किमया आहे महाराज. ही किमया आहे. असो देहदास काही सांगितलेले आहेत. यस पण त्याच्यात आहे ना 5 लोकांचं जिवंत असून मरण आहे ते मेल्या सम आहे असं शास्त्र सांगतं नाही का. जिवंतोपी मृत पंच व्यासेन कीर्तित. कोणते दरिद्री व्याधितो त्या ठिकाणी दरिद्री व्याधितो
आणि 5 त्याच्यामध्ये काय सांगितलं? मूर्ख, दरिद्री, व्याधितो, मूर्ख, प्रवासी, नित्यसेवका. 5 असे आहेत का जे जिवंत असून आहे. त्याच्यात सेवकाचा सुद्धा काय केलेला आहे? अंतर्भाव केलेला आहे. मग ते जिवंत असून मृत असतात दास. मग त्याचं दास्यत्व का करायचं? भगवंत आणि संत हे 2 असे आहेत, यांचं जर दास्यत्व केलं तर हे तात्काळ त्यांचं पद आपल्याला बहाल करतात. कृपा कटाक्षणे हाळिले आपुले पदी वैसविले. किंवा तो त्या ठिकाणी राम म्हणता रामची होई जे. अभंगाचं 3रं चरण. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, नाही का? त्या ठिकाणी चिंतने चिंतने तद्रूपता, त्या रूपाला प्राप्त होता येत असतं. ही जर प्रक्रिया पूर्ण झाली तर जीव त्या ठिकाणी एका पुरुषार्थाला प्राप्त होतो. जे 7 वरचे जे 7 लोक आहेत आणि खाली 7 लोक आहेत, सप्तपाताळ आहेत आणि सप्तलोक वर आहेत, नाही का? भूलोक, बोरलोक, महरलोक, जनलोक, तपलोक, स्वर्गलोक, ब्रह्मलोक, काय ही जी आहेत हे. तर हे जे आहेत ना, स्वर्गलोक सांगून त्यांनी एका वाक्यात सांगितलं, मृत्यूलोक तर पायाखाली देऊच. ही असणारी माईक जी पदार्थ आहेत, हो संसार आहे, या माया आहे, हिला तर पायाखाली देऊच. काळाच्या तर मुंडक्यावर पाय देऊच देऊ. पण आम्ही स्वर्गादी असणाऱ्या सर्व असणाऱ्या लोकांची पायरी करू आणि ब्रह्मपदाला जाऊ. तुका मने पारो दास विठो माझे जानो. दास विठो माझे विठो माझे दास विठो. मायासाठी नको, त्यांच्यासाठी. यहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे. धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो. या तुकोबरायांच्या अभिव्यक्तीवर या ठिकाणी व्यक्त होत असताना जे काही चांगलं असेल ते माझ्या गुरुजनांचं समजून ग्रहण करा. जे चुकीचं असेल ते माझ्या वाणीचे दोष समजून, माझ्या बुद्धीचा दोष समजून तुम्ही सर्वजण आईवडिलांच्या अंतक करणारे मला माफ कराल या अपेक्षेसह ज्या संतांनी हा मार्ग आपल्याला प्रशस्त करून दिलेला आहे त्या संतांचं आणि त्या भक्त शिरोमणींचं त्या ठिकाणी ऋण व्यक्त करण्याच्या अनुषंगाने, ऋणनिदेश करण्याच्या अनुषंगाने एकदा त्यांचं मोठ्या प्रेमाने भजन. ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली. ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली तुकाराम. माऊली नाराज माऊली तुकाराम. विठ्ठल जय 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 विठाल जय जय विठाल. हा बोलिलेले पुरे वेळे वाकोडे हो. करा क्षमा पराध महाराजा तुम्ही. हा नाही उच्चारिला अधिकार मी आपुला. करा क्षमा पराध महाराज तुम्ही. तुका ज्ञानेश्वरा राखा माया पैकी करा. करा क्षमा पराध महाराज तुम्ही. 1-2 मिनिट.